तर आपण आता कांदा फोडणीला घातलाय. हॅलो गाईज, वेलकम टू सुनेत्राज किचन. आणि जुई व्हिडिओ काढते आहे माझा. जुई माझी भाची आहे, तिथे 4 दात आहेत ते पडले आहेत, पण ते येतील लवकरच. आणि ती पण तिचं यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे, तर ती माझे व्हिडिओ काढून प्रॅक्टिस करते आहे. आता कांदा थोडासा लालसर झाला आहे, तर आपण आता त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत थोडीशी. आता आपलं आलं लसूण पण परतून झालं आहे चांगलं. आता आपण त्याच्यात टोमॅटो घालूया. 2 चमचे हळद घालणार. आता दोन घ्यायचे आणि इकडे लक्ष दे, कोण आलं की तिकडे बघायचं नाही. हा ठीक आहे. आता आम्ही याच्यात तिसऱ्या घालणार आहोत. या तिसऱ्या आम्ही निवडून स्वच्छ करून घेतल्या आहेत, दिसत आहेत ना. हां, तर आता आम्ही या याच्यात घालणार आहोत. किती मस्त आवाज येतो. हो, आपण याच्यात टोमॅटो घातला आहे, पण तरी पण आम्हाला ह्याच्यात कोकम घालायचं आहे, कारण आम्हाला कोकम आवडतात. म्हणून आम्ही हे 4 कोकम घालणार आहोत. छोटे छोटे सुट आहेत आणि छान ढवळून घेणार. आणि एक 10 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे शिजवून घेऊया चांगले. आम्ही थोडंसं खोबरं किसून घेतो आहे तिसऱ्यांमध्ये घालण्यासाठी. आता आपल्या तिसऱ्या शिजल्या चांगल्या. आता आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया. आता आपण त्याच्यात खोबरं घालणार आहोत. आणि आपण ह्या तिसऱ्या सुक्या बनवतोय, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात वाटून नाही घालायचं आहे. आपण अख्खंच खोबरं घालणार आहोत. आता आपल्या तिसऱ्या रेडी आहेत. खोबरं पण घालून झालं आणि छान झालं सुक्या. आणि आम्ही त्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत, पण आता आमच्याकडे सध्या कोथिंबीर नाही आहे. तर कोथिंबीर कुठे आहे आपली? कोथिंबीर कुठे आहे? आजी घेऊन येणार आहे ना कोथिंबीर. हो. बाजारात गेली आहे आजी. हो. मग आजीने बाजारातून कोथिंबीर आणली की आम्ही त्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत. तोपर्यंत हे आपल्या तिसऱ्या छान रेडी झालेल्या आहेत. थँक्यू.